चवळीची साधी सोपी उसळ पाहूया. उसळ किंवा रस्साभाजी बोलूया. अगदी साधी सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा अगदी साधं सोपं असे वाटण बनवून अगदी मस्त अशी चवीला ही उसळ बनली जाते. तर एक वाटीभर चवळी ना रात्री भिजवली होती मी आणि आता व्यवस्थित शिजवून घेतली. कुकरला 1-2 शिट्या काढून घेतल्या तरीसुद्धा चालेल. थोडंसं वाटण बनवून घेऊ. तर कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतले. तेल थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये कांदा, तर वाटण बनवायचं आहे यासाठी कांदा लांब लांब असा चिरला आहे. कांदा थोडासा परतवून घेऊ. कांद्यासोबतच थोडंसं खोबरं घेतलं आहे. अगदी थोडंसं छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. खोबरं ना सुकं घेतलं तरी चालेल किंवा नसेल तर ओलं घेतलं तरीसुद्धा चालेल. लसूण 7 ते 8 पाकळ्या, थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर. अगदी साधं सोपं असं वाटण आणि टोमॅटो, तर टोमॅटोसुद्धा अर्धाच घेतला आहे. व्यवस्थित परतवून घेऊ आणि गार करून ना मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं आहे. तर अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरी व्यवस्थित जमेल असं हे साधं सोपं वाटण आहे आणि हे वाटण वापरून आपण कोणत्याही प्रकारची रस्साभाजी बनवू शकतो. थोडंसं वाटणातली रस्साभाजी बनवायची असेल तर ना खूप मस्त असं हे वाटण आहे. या पद्धतीने या वाटणातली एखादी रस्साभाजी नक्की करून पहा. चवळी या ठिकाणी मस्त अशी शिजली होती. तर आता मी हे गार करून घेतलं आहे आणि मिक्सरला याचं वाटण बनवून घेतलं आहे. लगेचच फोडणी बनवून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलं आहे. यामध्ये मोहरी पाव चमचा, जिरं पाव चमचा, तयार केलेलं वाटण घालून घेऊ. या ठिकाणी वाटलेलं संपूर्ण वाटण घातलं आहे मी. लगेचच मसाले घालून घेऊ. लाल तिखट घेतलं आहे, मीठ चवीनुसार आणि हळद 1 पाव चमचा. व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेलामध्ये आणि लगेचच शिजवून घेतलेली चवळी जी आहे ना ती घालून घेऊ. तर चवळी ना अशी पांढरी भेटते किंवा ब्राऊन सोनेरी अशी पण असते. गावरान चवळी ना त्याची तर सालंसुद्धा निघत नाहीत आणि चवीला तर अगदीच भारी असते. तर जी असेल ती घ्यायची आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला सुकी भाजी हवी किंवा रस्सा भाजी हवी किंवा याची मस्त अशी जास्त प्रमाणात आमटीसुद्धा खूप छान होते. तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या वाटणातली ही चवळीची उसळ नक्की करून पहा. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.